नमस्कार मित्रांनो, कसे आहात? माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. चेडा गोटा असो, देवींचे शिपाई असो, देवींचे राखणदार असो, देव असो, दिव्य असो, अशी गुपित माहिती सांगणारं, सत्यावर माहिती सांगणारं, शोध करून, अभ्यास करून, रिसर्च करून, वारवडे धाड्या माणसांकडून, अनुभव लोकाला आल्यावरून आम्ही माहिती देत असतो. तुम्हाला जागृत करण्याचं काम करत असतो, जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहायला नाही पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा. अशा अनेक गूढ रहस्य असेल, तोडगे असेल, त्याच्यानंतर 52 चेड्या गोट्यांची नावे असेल, त्यांचा इतिहास असेल, धावजी बाबांचा इतिहास असेल, काळूबाईचा इतिहास असेल, बारीक ना बारीक गोष्टी फक्त शोध करून आणि त्याच्यानंतर लोकांना आलेल्या अनुभवावरून आम्ही तुम्हाला देत असतो, तुम्हाला जागृत करत असतो, जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहायला नाही पाहिजे. बाबांपाशी तुम्ही ढोंग्यांपाशी जाऊन मित्रांनो फसवणूक तुमची झाली नाही पाहिजे, म्हणून आम्ही तुम्हाला सत्य माहिती सांगायचं आम्ही काम करत असतो, हे मात्र लक्षात ठेवा. कुणाला कुठल्याही समस्याविषयी काही शंका विचारायची असेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, काय अटी दिलेला त्या अटी वाचूनच मला कॉल करा. अन्यथा नसला केला तरी चालेल, प्रॉब्लेम हा तुमचा असतो, माझा नाही, हे मात्र लक्षात ठेवा. मंगळवार आणि शुक्रवार आपली गादी चालू असते. व्हॉट्सअपवर नमस्कार मेसेज पाठवा, लोकेशन ॲड्रेस तुम्हाला सेंड केला जाईल. 10 नंतर तुम्हाला गादी चालू असते, तुम्हाला बघायला यावं लागेल. बघायला येत असताना अंधश्रद्धा बाजूला ठेवून जर देवावर तुम्हाला विश्वास असेल, देवाच्या मार्गांवर तुम्हाला जर विश्वास असेल तर नसला आला तरी चालेल, हे मात्र लक्षात ठेवा. आजचा टॉपिक असणार आहे मित्रांनो, भरपूर जणांनी मला कमेंट केल्या, भरपूर जण अजून पण काही लोकांच्या मनामध्ये शंका आहेत. मी भरपूर व्हिडिओ बनवलेत, श्रद्धा काय, अंधश्रद्धा काय, कशामध्ये पडावं, कशामध्ये नाही पडावं, प्रत्येक गोष्टीला काय ना काय तुम्हाला जागृत करण्याचं काम करत असतो, जेणेकरून तुम्हाला खऱ्या माहित्या देवादिकांच्या कळाव्यात. उगाच लावली जीभ टाळायला कुठल्याही देवाला तुम्ही नावं ठेवू नये म्हणून मी सांगत असतो. काळूबाईला करणे करून तुमच्या अंगामध्ये घुसवलं जातं, धावजी पाटील देव हे वाईट आहे, अशा अनेक तुमच्या मनामध्ये शंका पडल्या असेल. आता काही लोक कसं करतात, कुठल्याही ढोंग्या बुवाबाबांकडे जातात, तिथं तुमची लूट होती, शारीरिक शोषण होतं, 10 लाख रुपये मागतात, 2 लाख रुपये मागतात, घरं पाळायला लावतात, अशा अनेक प्रकारचे बाबा जेलबंद होत आहेत कारण त्यांच्या चुकीमुळे. मी पहिल्यांदा भरपूर व्हिडिओ बनवले पकडायच्या अगोदर लोकांना की देवाच्या काठीला आवाज आहे, त्यांनी वाचलं पाहिजे, देवाच्या काठीला खरंच आवाज असतो, हे मात्र लक्षात ठेवा. तुम्हाला मी सांगायचा मुद्दा असा आहे मित्रांनो की तुम्ही कुठल्याही बुवाबाबांकडे गेला तर तुम्हाला सांगितलं जातं, हा बाबा ह्याला करणीतनं देव आलेला आहे. धावजी पाटील लोकांचं वाईट करतो, जा तू पण तुझं पण वाईट होऊन कुणा तुझा दुश्मन मातला असेल तर जा तिथं करून जाऊन. धावजी पाटील तेवढ्यालाच बसला नाही आणि काळूबाई तेवढ्यालाच बसले नाही मित्रांनो, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आजकालची पिढी मित्रांनो भरपूर शिकलेली आहे, पोथी पुराण वाचू शकते मित्रांनो. नसेल तर तुम्ही जर यूट्यूबला टाकलं तर भरपूर प्रमाणे ग्रंथांविषयी माहिती दिलेल्या आहेत, इंटरनेटवर भरपूर प्रमाणे माहिती दिलेल्या आहेत, PDF देखील भेटते मित्रांनो. पुस्तकामध्ये तुम्हाला ज्ञान भरपूर झालं. तुम्हाला जर वाचता येत नसेल तर तुमच्या मुलाबाळांकडून तुम्ही वाचून घेतलं पाहिजे. नसेल तुम्हाला वाचायला तर मित्रांनो यूट्यूबवर तुम्हाला ज्या माहिती पाहिजे त्या माहिती देखील 99% ओरिजिनल तुम्ही ते देखील पाहिलं पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवा. आजचा कुठल्याही ग्रंथात आणि पुराणामध्ये उल्लेख केला नाही की काळूबाईला करणी करून तुमच्या अंगामध्ये घुसवलं जातं, त्याच्यानंतर ते थाया नाचायला लागते, मी करणीतून आले, मला काढा, मला जाळ टाका. तसं काही नाही, मनाच्या भावना असतात आणि ते बुवाबाबा रिकामी तुम्हाला फसवायला रिकामी होत असतो. काळूबाई पशी करणी होती का हा देखील प्रश्न पडलेला मित्रांनो. भरपूर लोक जातात, भरपूर लोक तिथं करण्या करायला जात ना असं नाहीत, काही लोकांचे मित्रांनो चांगले देखील करायला जातात, पण भावली चिल टोचण्यामुळे तिथला परिसर जे आहे मित्रांनो हे भरपूर प्रमाणे गोत्यात देखील आलेला आहे. लोकांना वाटतं तर वाईटच होतं, पण मित्रांनो तिथं 100% चांगलं देखील होतं, हे मात्र लक्षात ठेवा. पण काही लोक जे असतात ते रात्रीच्याला येतात आणि असे उपद्रव्य करून जातात, त्याच्यामुळे तिथला परिसर बेईमान आहे, हे मात्र लक्षात ठेवा. कुठं कॅमेरा लावत त्यांनी पण हे मात्र लक्षात ठेवा. जंगलवानाची वाट आहे, त्याच्यामुळे कॅमेरा लावता येत नाहीत. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही जर एखाद्या देवीच्या पाया पडायला जात असाल तर नाण्याच्या 2 देखील बाजू असतात, ते तुम्ही पाहिलं पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवा. देव कुठलाही वाईट नसतो, वाईट करत नसतो, तुम्ही फक्त देखील पाहिलं पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवा. आता धावजी पाटलांचा विषय, करणी करून देव अंगात घुसवला जातो का? कदाचित नाही मित्रांनो. ते आदिमायादी शक्ती आहे, तिचा रुद्र अवतार आहे, तिला प्रसन्न करायला भल्याला जमत नाही मित्र. तुळशी मुनींनी त्यांना जप साधना करून त्यांना प्रसन्न कर आई साहेबांनी दैत्याला मारला, तिथं स्थानास्थ झाली आणि त्याच्यानंतर मित्रांनो भक्तांचे मात्र कवडे सोडवायला लागली. हे मत्रेमध्ये आदिमाया आदिशक्ती महाकाली अवतार काळेश्वरी आहे, हे मात्र लक्षात ठेवा. बंगालमध्ये दक्षिणेश्वर काली म्हणून ओळखलं जातं. अनेक प्रकारे देवींचे नाव आहेत, प्रत्येक रूपात आई साहेबांची वेगवेगळी नावं ही पडलेली आहेत. आदिमाया आदिशक्तीला भरपूर प्रमाणात नावांमध्ये घोषित देखील केलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो खरंच हे देवी लोकांना मित्रांनो करणे करून लगेच वाट घुसल का? जर तिला जर वाटलं की हा भक्त खरा आहे, समजा एक्झाम्पल जर तुमचा असा मुलगा आहे तो खरा आहे, माझी भक्ती करतो, भक्तीमध्ये लीन आहे, प्रत्येक गोष्टीला उठता बसता फक्त आणि फक्त मित्रांनो काळूबाईचंच नाव आहे,
च्या भक्तांना मित्रांनो भक्तांना देवी करणी होऊन देईल का रक्षण करणार नाही. ती आदिमादी आई शक्ती आहे. तिला जर एखादं झाड आवडलं, तिला जर एखादा भक्त आवडला तर तिच्या वचनाला देखील जागती, तिचं रक्षण देखील करते. त्याच्यानंतर त्याला मित्रांनो मान सन्मान देखील मिळावा लागतो, वाचा सिद्ध होती. अशी आदिमायादी शक्तीची लीला आहे, हे मात्र लक्षात ठेवा. आजकालच्या आनडी लोक करणीतून देव आला, मला करणीतून सोडलं आहे जातो, एखादा प्रेत बीत जातो, मानसिक त्रास असतो एखाद्याला, सुना वाहनाची भांडणं झाली की चला अंगात आलं, देव अंगात आला. मित्रांनो कुणाच्या अंगात देव साक्षात येत नाही, तिचे गण येत असतात, तिचे दैत्य येत असतात, मेलेली माणसं येत असतात की मित्रांनो ते देखील ओरिजिनल असल नसल ह्याची गॅरंटी नाही. कारण की मित्रांनो काय काय लोक अंगाने ढोंग करतात, काय काय लोक आगीत बी नसतात. मित्रांनो मनुष्य सगळ्यात खतरनाक प्राणी आहे, हे मात्र लक्षात ठेवलं तुम्ही पाहिजे. त्याच्यानंतर आदिमायादिक शक्तीला कुणीही बांधून ठेवू शकत नाही, त्याच्यामध्ये बांधून तुमच्या अंगावर करणी कुडू सोडू शकत नाही. तिचे दैत्य असतात, म्हणजेच की मित्रांनो तिचे राखणदार मांगीर बाबा, गुंजर बाबा, धावजी पाटील, पंचमुखी चेडा जी काय तिचे राखणदार आहेत त्यांच्या मार्फत मित्रांनो त्यांच्या गणाच्या मार्फत, त्यांच्या बी मार्फत नाही. जर चांगला असेल तरच देव त्यांच्या पाठीमागं लागत नाही. जर तुम्ही लोकांचा समजा जर तुम्ही चांगला असेल तर तुमच्या मागं कुठलाही देव लागणार नाही. जर तुम्ही आदिमायादी शक्तीचे भक्त असाल, तिचे ऋणी असाल, तुमचं मन साफ आहे तर मित्रांनो तुमच्या मागं करणी वगैरे असलं काही होत नाही. जलकल्याण लोकसेवा ही महत्त्वाची आहे, मात्र लक्षात ठेवा. गोष्टी जर तुम्ही करत असाल तर आदिमायादी शक्तीची कुठल्याही प्रकारची मित्रांनो बांधी तुम्हाला लागत नसते. फक्त कर्म आडवे येत असतात, ग्रह प्रॉब्लेम आडवे येत असतो. मित्रांनो कर्म म्हणजे की समजा गेल्या जन्मी काय तर तुम्ही केला असेल, ह्या जन्मी तुम्हाला असं भेटलेलं असेल. मित्रांनो काय ना काय समजून घेतलं पाहिजे. कुठल्याही देवादिकांवर नावं न ठेवता, हे मात्र लक्षात ठेवा. मी अजून एकदा क्लिअर करतोय की करणी करून देव अंगात घुसवला जात नाही. सोप्याला जमत नाही, मात्र दैत्यांना जमलं नाही. ते आपल्यासारख्या झाड्या पाळांना काय बाजार लोकांना काय मित्रांनो जमणार आहे, लोकांना बुवा बाबांना खोट्यांना. स्वतःचे बुवा बाबा स्वतःच्या घराच्याला माहीत नसतं, पण लोकांचे काढायला हे मात्र रिकामे असतात, म्हणून झेलबंद होत आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. अंधश्रद्धामध्ये पसरू नका, श्रद्धेमध्ये जावा. माझा अनेकदा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की अंधश्रद्धापासून मुक्त व्हा, श्रद्धेमध्ये जे की देवी मार्गाने चाललाय त्याच्यावर चाला. कुठल्याही प्रकारचं ढोंग न घेता तुम्ही पण बघितलं पाहिजे ते बुवा बाबा ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे. बोलण्यावरून कुणाच्या जाऊ नका. सत्य सांगण्याचा माझा धंदा, मी नाही कुणाचा मंदा, मी सत्य सांगत राहील आणि सांगणार, हे मात्र लक्षात ठेवा. त्याच्यानंतर धावजी पाटील वाईटच आहे का, आता हा देखील प्रश्न पडला असेल तुमच्या. बघा तिथं नाडा बांधतात, भावल्या खेळत असतात, त्याचे ते कर्म असतात. मित्रांनो कधीही दिखाव्याला पसवू नका. धावजी पाटलाने मित्रांनो जप तप करून मित्रांनो भूकं पोटी राहून साधना करून बंगाल अख्खा गाजवला, त्याला धावजी पाटील म्हणतात. तर मित्रांनो लोकांचं वाईट करायला कोण विद्या शिकत नसते, कारण ते विद्या शिकायचं किंवा साधना करायची धावजी पाटलांना आवड होती. महाकालीमध्ये त्यांना महाकाली पाहायची होती, तारामा त्यांना पाहायची होती, म्हणून साधनेद्वारे त्यांनी तारामाला पावलं. साक्षात देवी त्यांच्या हातनं जेवली. म्हणून धावजी पाटील मित्रांनो जनकल्याण करण्यासाठी लोकांच्या महाराष्ट्रामध्ये आला. महाराष्ट्र साधू संतांची भूमी असल्यामुळं ना काय काय मित्रांनो ढोंग्याचं पांघरून घेणारे बुवा बाबा आघुरी लोक इथं कृत्य करत होते, लोकांना लुटत होते. त्या टायमाला नर बळी चालायचा. मित्रांनो काय बोलले की द्या बळी, पण असं त्या आदिमायादीला भगवलं नाही, म्हणून धावजी पाटलाचं निर्माण झालं. धावजी पाटलांना आशीर्वाद देऊन तारामा असेल, महाकाली असेल ते महाराष्ट्रामध्ये आले. त्याच्यानंतर ते सुळसुळाट होता, जे ढोंग्याचं पांघरून घेऊन बुवा बाबा मातले होते, नरबळी चालू होता. धावजी पाटलानं सगळा क्लिअर केला चमत्कार दाखवून, असा देखील मित्रांनो उल्लेख आढळून येतो ग्रामस्थानामध्ये, हे मात्र लक्षात ठेवा. मग धावजी पाटील कशावरून तुमचं वाईट करत असतील, तुमचं लेणं देणं काय धावजी पाटलाला? एका खाण्यावरून पिण्यावरून दारूवरून किंवा गांजा बोंबील ठेवल्यानंतर तुमच्यावर देव लगेच वाईट करतो? हे शक्यच नाही मित्रांनो. कुठल्याही पुराणात किंवा ग्रंथांमध्ये असा कुठला उल्लेख करत नाही की तुम्ही फक्त मदिरा द्या, तुम्ही मंत्र जप करू नका, तुम्ही साधना करू नका, तुम्ही कायच करू नका, फक्त नैवेद्य चढवा लगेच तुमचं लगेच वाईट व्हायला सुरुवात होते एखाद्याचं. असं कदाचित होत नसते. त्याला साधना, त्याला विधी मार्ग असतो, जे की आगुरी पंथांमध्ये विधी मार्ग असतो. ते विधी मार्ग केल्यानंतर असल्या गोष्टी होतात. मी काही वेळेस लोकांकडून मुलाखत घेताना ऐकलं देखील आहे, हे मात्र लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मित्रांनो धावजी पाटील लोकांचा वाईट करत असले असते तर महाकालीनं त्यांना सोबत ठेवलं असतं का? महाकालीनं दैत्याला सोडलं नाही, दैत्याला मित्रांनो पाय जळी दिलं, त्याला मानपान दिला, त्याच्यानंतर त्याला शांत केलं. धावजी पाटील हे संत असल्यामुळे किंवा मित्रांनो धावजी पाटील हे मित्रांनो साधक असल्यामुळे महाकाली साक्षात त्यांना बोलत होते. ज्याला महाकालीची ऊर्जा प्राप्त झाली, परमपिता परमात्मा कळला, तो माणूस मित्रांनो माणूस राहत नाही, तो योगी संत होतो. त्याच्यानंतर तो मित्रांनो देवांपाशी वारशा करायला बसतो, देवांच्या पंक्तीला बसणारा हा धावजी पाटील
पाटील आहे हे मात्र लक्षात ठेवा. काय काय वेळेस तिथं राजनीती झाली, बंगालमध्ये राजनीती झाली, जसा मानपान भेटायचा दाऊजीबाबांना आता भेटत चाललेलं आहे, पण बंगालमध्ये पण दाऊजीबाबांना वेगळ्या नावानं ओळखलं जातं आणि तिथं देखील त्यांना मानपान भेटतो तारमापाशी हे मात्र लक्षात ठेवा. इथं काळूबाईपाशी. काळूबाई महाकाली अवतार आहे. महाकाली दशेश विद्यामध्ये तारा हा शब्द येतो, महाकाली शब्द येतो, त्याच्यामुळे दशेश विद्यामध्ये महातारा आणि त्याच्यानंतर दाऊजी पाटील तेच म्हणजे बामदेव हे मात्र लक्षात ठेवा. काय काळ इतिहास बदलला गेला, त्याच्यानंतर ते टाकण्यात असे राजनीती भरपूर झालं, साधू संतांवर राजनीती झालं, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज त्यांच्यावर देखील राजनीती झाली. मित्रांनो तुम्ही पाहिला असेल तर इतिहास जर तुम्ही चावळला तर बघा काय काय धर्मांनी म्हणा इथल्या पंडित लोकांनी देखील संत ज्ञानेश्वर महाराजाला सोडलं नाही, सूत्रात म्हणलं गेलं. मित्रांनो त्यांना गावात घेतलं नाही. अशा अनेक प्रकारे साधू संतांवर अत्याचार झाले, तरीसुद्धा मित्रांनो विचार करा, त्यांनी कुणालाही काय बोलत नसताना सुद्धा त्यांनी तिथं ते प्रचलित केली. परमपिता परमात्माला जाणलं, कारण आघोरींना असो, साधू संतांना असो, संन्यासींना असो, एखाद्याचा भेदभाव म्हणा किंवा एखाद्या चिखल फेकत असेल मला त्यांना फुलच वाटतात हे मात्र लक्षात ठेवा. कारण त्यांनी सगळं मोह माया हे त्याग केलेले असते. असे हे देव तत्वातले मित्रांनो साधू संत असतात, तेच देव झालेले असतात, तेच त्यांचे पुजारी जे अत्याचार करतात आज त्यांच्या जीवावर जगतात हे मात्र लक्षात ठेवा. तितपत खरं आहे हे मात्र लक्षात ठेवा. दाऊजी पाटील कोणाचं वाईट करत नाही. तुम्ही जे चांगलं करसाल ते चांगलं होईल, वाईटाचा परिणाम वाईट होईल. त्याच्या हाताखालचे जे चेडे गोटे म्हणलं जातं किंवा भूतावळं म्हणलं जातं ते वाईट करतात, त्यांच्या नावाखाली, देवांच्या नावाखाली किंवा संन्यासींच्या नावाखाली हे जे असतात उपद्रव करणारे जे बुवा बाबा असतात ते करत असतात. म्हणून देवाच्या गादीला किंवा देवाच्या मंदिराला डाग मात्र हे बुवा बाबा पसरवत असतात हे मात्र लक्षात ठेवा. म्हणून म्हणतोय, अजून एकदा सांगतोय, स्पष्ट सांगतोय की दाऊजी पाटील वाईट नव्हता. तुम्हीच इतिहास चाळा, स्वतःच्या मनाला विचारा. कोण म्हणते दाऊजी पाटलाची करणे केली, तुझ्या अंगात दाऊजी पाटील शिरला? अरे तो संजीवनी समाधी घेतलेला देव आहे हे लक्षात ठेवा. संजीवनी समाधी म्हणजेच की लीन आहे, ते अजून जिवंत आहे. तर तुमचं वाईट करण्यासाठी ते कशाला तुमचं वाईट करण्यासाठी, तुमच्यावर नुकसान करण्यासाठी ते समाधी कशाला घेतील हे देखील तुम्ही विचार केला पाहिजे मित्रांनो. तुम्ही शिकलेला आहात, सवरलेला आहे, तुम्हाला काय खरं काय खोटं हे बऱ्यापैकी कळतं. म्हणून तुम्ही येड्याचं पांगून घेऊ नका, अंधश्रद्धेमध्ये जाऊ नका की हे वाईटच करतं म्हणून आम्ही इकडे गेलोच पाहिजे. इथं असा प्रकार चालतो. मित्रांनो प्रत्येकाचा मान सन्मान आहे, प्रत्येकाच्या रीतिरिवाज आहे. मी रीतिरिवाजला नावं ठेवत नाही, पण जे काय मित्रांनो देवांच्या नावाखाली धंदे करणारे बुवा बाबा एखाद्याला सांगतात तेच गैरसमज होत सगळीकडे पसरतो हे मात्र लक्षात ठेवते. कुठं ना कुठं थांबलं पाहिजे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, इतरांना शेअर करायचं पण मात्र विसरू नका. नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब पण करायचं विसरू नका. जर तुम्हाला काय बघायच्या समस्या विचारायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, अटी दिलेला त्या अटी वाचूनच मला कॉल करावा. अन्यथा नसला केला तरी चालेल. कमेंट बॉक्समध्ये दाऊजी बाबाच्या नावानं चांगलं, काळूबाईच्या नावानं चांगलं, उद आई राजा उद किंवा तुम्ही कुठल्याही देवाची भक्ती करा असेल उद चांगलं लिहायला मात्र विसरू नका. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. नेक्स्ट टॉपिकवर नक्की भेटूया. कमेंटद्वारे मला कळवा पुढचा व्हिडिओ कुठला हवा आहे, जेणेकरून त्या कमेंटद्वारे व्हिडिओ बोलवल्यानंतर इतरांना देखील फायदा झाला पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.